सन्माननीय मराठी बांधव सर्वांना नमस्कार। मी रामदास सोनवणे, अमराईवाडी, अहमदाबाद। मी मराठी एक ताकद एकत्रीकरण या ध्येयासाठी मोठा मेळावा हे सर्वात प्रभावी आणि ऊर्जा देणारे पहिले पाऊल टाकले गेले आहे। जेव्हा हजारो मराठी माणसं एकाच छताखाली एकत्र येतील तेव्हा जो उत्साह निर्माण होईल तोच या संघटनेच्या पुढील कामाचा पाया असेल। संकट काळात किंवा अडीअडचणीला आपला माणूस पाठीशी उभा आहे हा विश्वास मिळेल। प्रत्येक व्यक्तीस बळ मिळेल, संरक्षण मिळेल। जेव्हा हजारो लोक एका व्यासपीठावर येतात तेव्हा स्थानिक प्रशासन आणि सरकारलाही तुमच्या मागण्यांची दखल घ्यावीच लागते। बांधवांनो, दिनांक 6 जूनला अन्नपूर्णा हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाचे मुख्य औचित्य होते कलाश्री संस्थान आयोजित बोलावा विठ्ठल याविषयीचे मार्गदर्शन। येथे मराठी माणूस एकत्रीकरणासाठी उपस्थित सर्व बांधवांना व्यासपीठावरून आव्हान करण्यात आले। विचार विमर्शही झाले। कलाश्री संस्थान आयोजित 16 आणि 13 जूनला प्रदर्शित होणारे बोलावा विठ्ठल नाटकानिमित्त मान्यवरांनी आपापले विचार प्रदर्शित केले। या संदर्भात मराठी बांधवास महाराष्ट्राच्या वैभवाचे 3 प्रमुख पैलू मराठी संस्कृती, नाट्यकला आणि वारकरी संप्रदाय यावर हितगुज करावेसे वाटते, ज्यामुळे सर्वांना नाट्यकलेची आवड निर्माण होईल, नाटकाचे महात्म्य समजेल। अमृता तेही पैजा जिंके अशी गोड असणारी आपली मराठी भाषा आणि या भाषेला लाभलेली संस्कृतीची समृद्ध परंपरा खरोखरच अद्भुत आहे। मराठी संस्कृती म्हणजे केवळ सण उत्सव नव्हे, तर तो एक जीवन जगण्याचा सुसंस्कृत मार्ग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून जन्माला आलेली स्वाभिमानी वृत्ती, संतांच्या वाणीतून मिळालेली सहिष्णुता आणि अतिथी देवो भव मानण्याची वृत्ती ही आपल्या संस्कृतीची मूळ ओळख आहे। गुढीपाडव्याचा आनंद असो की गणेशोत्सवाचा उत्साह, महाराष्ट्राची संस्कृती जातपात विसरून माणसाला माणसाची जोडायला शिकवते। या संस्कृतीचा सर्वात मोठा आणि लख प्रकाश म्हणजे वारकरी संप्रदाय। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हातात टाळ मृदुंग घेऊन पंढरीच्या वाटेवर चालणारे लाखो पाऊल हे जगातील व्यवस्थापनाचे आणि शिस्तीचे सर्वात मोठे आश्चर्य आहे। असा संदेश देत विठ्ठलाच्या दारात राजा आणि रंक यांना एकाच रांगेत उभे करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे। तुकोबाचे अभंग आणि माऊलींची ओवी या केवळ धार्मिक रचना नसून माणसाला माणसासारखे जगण्याची शिकवण देणारे तत्त्वज्ञान आहे। वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला अहंकारविरहित जीवन जगण्याची कला शिकवली आहे। संस्कृती आणि भक्तीच्या या प्रवाहामध्ये मराठी नाट्यकलेने महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि रसिक मनाला समृद्ध केले आहे। विष्णुदास भावे यांनी लावलेलं रोपटं आज एक महावृक्षात रूपांतरित झाले आहे। नटसम्राटमधील गणपतराव असोत किंवा
घाशीराम कोतवाल सारखी सामाजिक भाष्य करणारी नाटके असोत, मराठी रंगभूमीने केवळ मनोरंजन केले नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. संगीत नाटकाच्या सुरावलींनी तर मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाटक हा मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही विषय एकमेकांपासून वेगळे नाहीत. वारकरी संप्रदायातील भजने आणि कीर्तने यामध्येच महाराष्ट्राच्या लोकनाट्याची आणि सादरीकरणाची मूळ बीजे रोवली गेली आहेत. कीर्तनातील आख्यान ही एक प्रकारे नाट्यकलेचीच पूर्वपीठिका होती आणि या दोघांच्या संगमातूनच आजची प्रगल्भ मराठी संस्कृती आकाराला आली आहे. शेवटी एवढंच म्हणेन, जोपर्यंत पंढरीची वारी चालू आहे, जोपर्यंत मराठी नाटकाची तिसरी घंटा वाजत आहे आणि जोपर्यंत मराठी माणसामध्ये आदराची भावना जिवंत आहे, तोपर्यंत आपली मराठी संस्कृती जगाच्या पाठीवर अशीच दिमाखात चकाकत राहील. बांधवांनो, मराठी अभंगवाणी आणि महाराष्ट्राची भक्ती परंपरा ही जगातील सर्वात सुंदर अनुभूतीपैकी एक आहे. मराठी संगीत विश्वातील एक अत्यंत गोड, सुसंस्कृत आणि आदरणीय नाव म्हणजे आर्या आंबेकर. तिने लहान वयातच आपल्या गायकीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि आवाजातील उपजत सात्विकता यामुळे आर्या जेव्हा एखादा अभंग गाते तेव्हा ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर थेट पंढरी उभी राहते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव हा मुळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत अलौकिक आणि प्रसिद्ध अभंग आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या जिभेने केवळ विठ्ठलाचे नाव घ्यावे, डोळ्यांनी केवळ त्याचेच रूप पाहावे आणि आपल्या संपूर्ण जीवाभावाने अस्तित्वाने विठ्ठलमय होऊन जावे. म्हणजेच आपले कर्म आणि भक्ती एक रूप झाली पाहिजे. बोलावा विठ्ठल ही अक्षरे कानावर पडताच मनातील सर्व चंचलता, चिंता आणि अहंकार गळून पडतात. संसाराच्या तापाने होरपळलेल्या मानवी मनाला शांत करण्याचे सामर्थ्य ह्या नामघोषात आहे. थोडक्यात सांगायचे तर बोलावा विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा श्वास आहे आणि आर्या आंबेकर सारख्या गोड गळ्याच्या गायिकेकडून जेव्हा हे भक्तीचे सूर उमटतात तेव्हा तो स्वर शब्दांचा त्रिवेणी संगम मराठी माणसाला थेट विठ्ठल चरणी घेऊन जातो. म्हणून सर्व मराठी बांधवांनी कलाश्री संस्थान आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि धन्यतेची अनुभूती करावी. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार, धन्यवाद.